हॅलो गाईज, आपण चाललोय पुरीला आणि आता आपण आहोत ट्रेन मध्ये. तर आपल्या सोबत संदेश गोडसे. कसं वाटतं तुम्ही पुरीला चाललाय? छान वाटतंय. अजून वेलकम टू माय ब्लॉग. आमचे ज्येष्ठ नेते जयेश कदम. एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी प्लीज सर, वन बाईट सर, प्लीज प्लीज सर. संजय राव वन फोटो प्लीज प्लीज सर, प्लीज प्लीज. तुम लोग सालों सुबह सुबह लेके आते हो 2 मेगापिक्सल का क्या, इधर आके रायता पिलाते हो. काय बोलतेस जमलीस का? काय करतेस? बायको आता तुझ्या सोबत नाहीये, तर तुला कसं वाटतं? गार्डन मुझे खुशी देखी नहीं जा रही, चेहरे पे खुशी समा नहीं जा रही है. पण तुझी बायको नाही तुझ्यासोबत, तुला आठवण नाही ये दिल तुम पे. इमोशनल हो रहा है भाई मेरा. इसके लिए प्लीज कैमरा बंद कीजिए. प्लीज प्लीज मैम प्लीज. श्रद्धा असं करू शकतोस. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता पोहोचलोय भुवनेश्वरला. थोड्याच वेळात जाऊ आम्ही पुरीला. तिथे आम्ही रूम बुक केलेले आहे. आणि हे बघा आमचे साथी कसे हसते. आता आमच्या इथे कॅपेचिनो वाला आहे भाई. कॅपेचिनो वाईब आहे भाई. कॅपेचिनो में वाईब आहे. आम्ही कॅपेचिनो चार कॅपेचिनो घेणार आहे. आम्हाला काय माहित नाही नक्की काय पण त्या बोलण्याच्या स्टाईल वर ना आम्हाला खूप आवडलं. तेव्हाच वाटायला लागलं आता कारण असं क्रेविंग असतो. आपण शब्द वापरू नका, आम्हाला तिथं बीप लावायला लागेल. आता बाई हेच आहे. आता हेच असणार माझं युट्यूबचं हे असणार वरचं पेज बहीण भावाचा. मी वापरला तर मी पण वापरला एकदा. हा वापर. चल मला काय एवढे घाण शिवाय देतात नाही पोरं. झोपडपट्टी ठाण्याची दाखवून दिली इथं. तरी आमची एक बहीण दिवा झोपडपट्टीची बाहेर आहे. त्यामुळे जरा इथं शांत. एंट्री बघा त्याची फक्त. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे सध्या. ही की सोने निर्मा ब्युटी साबण निर्मा. बघा 850चा फेसवॉश वापरून आणि तोंड लपवावं लागतं तर काय फायदा. असं तोंड लपवावं लागत असेल तर 850चा काय फायदा नाही. त्यापेक्षा आम्ही बघा निर्मा साबणाने तोंड धुवून कसे चमकते. सकाळचं तोंड नाही धुतलं. काळी मिश्री लावून दात आमचे बघा कसे. विमल खाऊन आमचे दात एकदम हे झाले. तंबाखू खायला पैसे म्हणून विमल खातो आम्ही डायरेक्ट. दाना में केसर. क्या है आपका? चाय कॉफी टमाटो सूप. टोमेटो सूप. कैपेचिनो क्या? चाय कैपेचिनो है, टमाटो सूप है. हाँ कैपेचिनो तो वो दिखाओ पहले क्या है. कैसे रहेगा? मीठा रहेगा. मीठा है. हाँ मीठा. अंकल हम लोग क्या आपके सुबह से राह देख रहे हैं, आप अभी आए. मैं तो सुबह से घूम रहा हूँ बड़े भाई. और लेकिन हम लोग सोए थे. ये बहुत बड़ा फैन है आपका कैपेचिनो का. सो वर खाली करा बोल ना. हाय गाइस,
आम्ही पोहोचलोय पुरीला फायनली 38 तासांच्या प्रवासानंतर. 2 तास ट्रेन लेट होती. फायनली पोहोचलो आता. आमचे सगळे घरातले सगळ्यांचे चेहरे पडले. आता पहिलं जाणार आम्ही हॉटेलवर मस्त आंघोळ करून, मग आजच्या दिवसाचा प्लॅन आहे. हमाली कामगार हमाली करायला लागते. हमाली खाऊच्या बॅगा आहेत त्या 2. ओ भैया कितना लोगे? ओ भैया 150 रुपये एक बॅग. 150 रुपये एक. अशी रिक्षा आपली दाखव जरा सगळी. आता आमचं प्लॅनिंग असं चालू की याच रिक्षात आम्ही आता पुरी दर्शन ओडीसा दर्शन घेणार आहे. पूर्ण व्ह्यू दिसतोय बाहेरचा. आता एकदम मोकळं आहे. बाजूला काय काचा नाही काय नाही. एसी फिलिंग आहे, फुल एसी फिलिंग. एसीची काय गरज नाही तशी. किती गोरा दिसतोयस रे. गोरा आहे म्हणल्यावर दिसतात ना भाई. बाय 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 बाय. ते अशीच बोलतात की व्हिडिओ काढणारी गोरं व्हिडिओ टाकतात की मोबाईलवर याच्यावर. हो अशीच बोलतात. काय मग म्हणणं आहे मामी तुमचं? तुम्हाला कसं वाटतं? आपण आलोय आता फायनली पोहोचलोय आपण. बरं 5 मिनिटं आहेत फक्त पोहोचायला. 5 मिनिटात. 1 किलोमीटरवरची हॉटेल आहे. 450 रुपये रिक्षाचं भाडं आहे. त्याच्यामुळे बजेटच्या बाहेर गेले आता पहिलंच वेळ. आता आम्ही चालत फिरायचा विचार केला इथून पुढे. इथून पुढे 40 किलोमीटर पण आम्ही चालतच जाणार आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की 300 द्या, ते काय ऐकायला चालतच जावा. त्यांनी आम्हाला 2 ऑप्शन दिले. त्या 450 चालत. आम्ही बोललो 450 मध्ये घेऊन जावा. बाकी आम्ही बघतो एक टाइमचं जेवणार नाही आता आम्ही. मजा आणणार डायरेक्ट संध्याकाळचं जेवण आहे आता. पण तुम्ही ट्रिप प्लॅनर आहे आमचे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करा सगळं. जाताना आम्ही तुमचा एक सत्कार समारंभ ठेवू. कसं काय वाटलं आम्हाला हे बघा आमची रूम. किती मोठा वॉशरूम आहे बघू शकता तुम्ही. अजून एक आहे रूम. अजून काय आमची तयारी तर झाली. आता आम्ही चाललोय दर्शनाला. बघू बाकीचे काय करतात. अरे थांब झालं ते झाली काय तुमची तयारी? झाली. कशी दिसतोय आम्ही? छान दिसतोय. ते तुमचा केसाचा बो दाखवा ना तुमच्या दोघींचा. ओ माय गॉड. शॉपिंग हा ड्रेस तूच घेतलास भैया. बाय द वे थँक्यू. हे आमची मदर. हाय. हे आमचे ब्रदर. चला आत्ताच आमचं दर्शन झालं. पाणी वगैरे झालं आमचं. दर्शन घेऊन झालं. आता फोटो सेशन चालू आहे. बघू शकता तुम्ही मंदिरचा नजारा. मंदिरचा नजारा तुम्ही बघू शकता. खूप असं प्रसन्न वातावरण आहे.
नीलचक्र सगळ्या मंदिराचे झेंडे एक इकडे आणि या मंदिराचा हवेच्या विरुद्ध दिशेला झेंडा फडकतो. जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुम्हें जगन्नाथ स्वामी नयन जगज्जालपालं गजत्कण्ठमालं शरचन्द्रभालं महादैत्यकालं न भूहि आम्ही आलो आता पुरी बीचला. बघू शकता माझ्या वाटी समुद्र. चल ए पाण्यात चल तिकडे जाऊ. किल्ला बोलवतो किल्ला पण